आवाज मानदेशाचा। कोरेगाव तालुक्यातील भाटमवाडीमध्ये जुने भांडण, प्रेमविवाह आणि पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे जोरदार हाणामारी झाली। यामध्ये काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। भाटमवाडीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। भाटमवाडी येथे प्रेमविवाहाच्या रागातून एका गटाने एकत्रित येऊन अनिकेत यादव याला लोखंडी कोयता, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केली। त्याबरोबर सोमनाथ यादव, सनी संजय यादव हे देखील त्यामध्ये जखमी झाले। या प्रकरणी अनिकेत यादव यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास 8 जणांनी एकत्रित येऊन शुभम पवार आणि आकाश जाधव यांना लोखंडी कोयत्याने वार करून जखमी केले। या प्रकरणी शुभम पवार यांनी फिर्याद दिली असून 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार का दिली याचा राग मनात धरून 10 जणांनी भाटमवाडी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या एका सर्व्हिस सेंटर जवळ दगड घेऊन कोयत्या आणि तलवारी नाचवत कारवर दगडफेक केली। त्याचबरोबर घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या। घराच्या दारासमोर उभ्या असलेल्या 2 दुचाकींवर दगड मारून नुकसान केले। या प्रकरणी मच्छिंद्र नारायण जाधव यांनी फिर्याद दिली असून 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत। या 3ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे आणि शेडगे हे करीत आहेत। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।